इथे मॅगी बनवायला ठेवली आहे मी, कारण मला लागली होती भूक. सकाळपासून मी काही जेवणच केलं नव्हतं. आली, कपडे धुतले आणि झोपून घेतलं. मग आता मम्मीचा फोन आला म्हणून उठली, नाहीतर मी कंटिन्यू झोप केली असती. तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून दिसतच असेल कसं झाले ते. भरपूर झोप आलेली आहे आणि माझी झोप काही पूर्ण झालेलीच नाही आहे. 2 होऊन गेलेत आता. मी मॅगी केलेली आहे ती पटकन खाते आणि झोपते, कारण खूप खूप झोप आलेली आहे. परवा पण नीट झोप झाली नव्हती आणि पुन्हा कालचा पूर्ण रात्र दिवस जागूनच काढला आहे मी. आणि परत घरी येऊन कामं असतात, त्यामुळे खूप थकायला होतं. बरं झालेलं मी आल्यास माझे कपडे वगैरे धुवून टाकलेले, साडी वगैरे. आता लादी खिडक्या वगैरे बाकी आहेत आणि संध्याकाळचं जेवण हे काय अजून जरी 5-5:30पर्यंत जरी उठली ना तरी होऊन जाईल सर्व. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे कपडे. वैताग येतो कपडे धुवायला, माहीत नाही. आणि जरा थोडी रडली पण होती. माझी जी मनी होती ना, माझ्या मम्मीकडची काळीवाली, जे माझे जुने व्हिडिओ पाहतात ना, जे ब्लॉगर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल मी कोणाबद्दल बोलते. ती मनी. आणि जे इंस्टाग्रामला पण असतील ना माझ्या, त्यांनासुद्धा माहीत असेल कोणती मनी आहे ती. तीसुद्धा माझ्या आता नाही आहे आपल्यामध्ये, तीसुद्धा वारली आहे. मग त्याच्या टेन्शनने मी सकाळीसुद्धा रडली आणि घरी आल्यावरसुद्धा खूप रडली. आणि आधीच झोप नव्हती म्हणून कदाचित डोळे असे झाले असतील. काही सुचतच नाही आहे काय करू. थोडा दिवस त्रास होईल. शेवटी कसं आहे, जीव लावलेला आहे कुठल्याही गोष्टीला, तो माणूस असो, प्राणी असो किंवा वस्तू असो, त्रास तर होतो. कसं आहे, त्या व्यक्तीसाठी आतून एक आपला आतमध्ये जागा होते शरीराच्या ऑटोमॅटिक. तर त्रास तर होणारच, त्याचा काही वादच नाही आहे. पण ठीक आहे, कसं आहे, जाऊ दे. तर सप्ताह होता आमच्याकडे म्हणून रात्री हरिपाठ, कीर्तन, दिंडी वगैरे होत्या, त्यामुळे जागीच होती मी. सकाळी परत आरती घ्यायची होती, तर झोपच काही माझी झाली नव्हती. आणि कुठे तिथे झोपणार ना, पर आवाज वगैरे झोपले काही येत नाही आणि कसं बरं नाही वाटत मी तिथं झोपायचं एवढा वेळ. लोक वगैरे येतात, त्यामुळे आम्ही इथे आलो. तर चला, जे कोणी नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. उद्यापासून मी छान छान व्हिडिओ करीन घरचेच, कारण थोडंसं तुम्हीसुद्धा समजून घ्या मला. असे काही ना काहीतरी प्रॉब्लेम माझ्या लाईफमध्ये येतातच आहे. तुम्ही नाही समजून घेणार तर कोण घेणार ना. शेवटी तुम्ही एक फॅमिलीच आहात. तर चला, व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते. भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.